2019 ला लोकसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा देशात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते। तर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर राज्यात तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती। युतीचे एकूण 41 खासदार निवडून आले। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि 2019 ला निवडून आलेले शिवसेनेचे 18 खासदारही दोन गटात विभागले गेले। आता 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देशात लवकरच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। या सगळ्या दरम्यान शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला लोकसभेच्या 20 जागा मिळण्याची शक्यता आहे। बंडानंतर उद्धव ठाकरेंना मिळणारी सिंपथी, एकंदर राजकीय समीकरण या सगळ्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या जागांवर उद्धव ठाकरे कोणकोणते शिलेदार मैदानात उतरवणार यावरही जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागा वाटपावरून रणकंदन सुरू आहे, कारण एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातले दोन मोठे पक्ष फुटलेत आणि वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची खिचडी सध्या पाहायला मिळतीये। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल बोलायचं झालं तर ठाकरे गटाला 19 ते 21, काँग्रेसला 13 ते 15, तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती। असं असताना ठाकरे गट लोकसभेच्या 20 जागांवर आपला उमेदवार देऊ शकतो। आता या 20 पैकी काही चर्चित असणाऱ्या जागा कोणत्या आणि या जागांवर उद्धव ठाकरेंसाठी कोणते उमेदवार मैदानात उतरू शकतात यावर एकदा नजर टाकू। सगळ्यात आधी मुंबई विभागावर नजर टाकली तर मुंबई महानगर प्रदेशात बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर आणि पनवेल हा भाग येतो। यात मुंबईतले 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि भिवंडी यांचा समावेश आहे। आता मुंबईतून शिवसेनेनं लढवलेल्या 3 पैकी 3 जागा निवडून आल्या होत्या। त्यातले राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकर हे 2 खासदार एकनाथ शिंदे गटासोबत आहेत, तर अरविंद सावंत हे ठाकरे गटासोबत आहेत। आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे त्यांचा उमेदवार देऊ शकतात। ठाकरे गटाचेच अरविंद सावंत सध्या मुंबई मतदारसंघातून खासदार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकातही खासदार अरविंद सावंतच उमेदवार असतील आणि त्यानुसार कामाला लागण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। आता अरविंद सावंतांविरोधात भाजप पक्ष विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकरांना मैदानात उतरवू शकतो। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट लढत होऊ शकते। राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सलग 2 टर्म खासदार म्हणून निवडून आलेत। आता या जागेवर ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी निश्चित झाल्याचं म्हणलं जातं। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीही ठाकरे गट आग्रही होता। इतकंच नाही, पण ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले होते। त्यानुसार ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील रिंगणात उतरू शकतात। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत। गजानन कीर्तीकरांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे। त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचा, तर 2019 मध्ये काँग्रेसचेच उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केला होता। पण आता मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तसं झालं तर शिवसेनेत दाखल झालेले गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर अशी लढत होण्याची शक्यता आहे। यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत। आता या जागी ठाकरे गटाच्या वतीनं ही जागा लढवण्याचे पूर्णपणे प्लॅनिंग सुरू आहे। सुभाष भोईर यांना रिंगणात उतरून लोकांना भावनिक साथ घालण्याची खेळी ठाकरे गट करू शकतो, कारण भोईर यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे। आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर ठाकरे गटाचे राजन विचारे या मतदारसंघातून खासदार आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत विचारेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघ राखला होता। आता यंदाही ठाकरे गटाकडून राजन विचारेंच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत हे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभेवर प्रतिनिधित्व करतात। यंदाही त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि त्यांच्या विरोधात भाजपकडून निलेश राणे मैदानात उतरू शकतात। तर मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे।
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अनंत गीते यांना देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनीच आपलं नाव जाहीर केलं असल्याची माहिती अनंत गीतेंनी दिली होती. यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी गेली काही टर्म निवडून येतात. बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. पण या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. यानुसार संजय देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता मराठवाड्यातल्या लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जागा ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या आहेत. धाराशिवमध्ये यंदाही ओमराजे निंबाळकरच ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात, कारण ओमराजे तरुणाईशी जोडलेलं नेतृत्व आहे. शिवाय त्यांचा मतदारसंघातील लोकांशी कनेक्टही चांगला आहे, त्यामुळे ठाकरे गटाला याचा फायदा होऊ शकतो. आता छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी MIMचे इम्तियाज जलील या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना आव्हान देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे किंवा चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब होऊ शकतं. आता परभणी लोकसभा मतदारसंघात संजय हरिभाऊ जाधव सलग 3 टर्म एक हाती सत्ता आणतात, त्यामुळे लोकसभेसाठी यंदाही त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. याशिवाय ही काही जागा आहेत ज्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे, पण काही जागा या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. शिवाय शिवसेनेतल्या बंडामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. पण या सगळ्या ठाकरेंना मिळणाऱ्या सिंपतीचा निवडणुकीत फायदा होईल असं आपल्याला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.